नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सिंपल अशी टेस्टी खिचडी. तर फ्रेंड्स, ही खिचडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. तर चला बनवूयात. तर खिचडीसाठी लागणारी सामग्री: आलू, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, लसूण आणि अद्रक. तर सर्वात आधी आपण हे आलूवरचं कवर काढून घेणार आहोत आणि या आलूला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेणार आहोत. जास्त बारीक बारीक नाही करायचे, थोडं मोठं मोठं ठेवायचे. आलू नंतर आपण लगेच टोमॅटोसुद्धा कट करून घेऊत. आता टोमॅटो नंतर कांदासुद्धा बारीक बारीक आकारामध्ये कट करून घेणार आहोत. सो इथे मी सर्व काही घेतलेले खिचडीमध्ये लागणारी सामग्री: आलू, लसूण आणि अद्रक पेस्ट, कढीपत्ता, टोमॅटो, शेंगदाणे आणि कांदा. बस. आता यानंतर आपण घेऊ हे भात म्हणजेच तांदूळ. आता हे तांदूळ राशनचं नाही आहे, भारीचं तांदूळ आहे. याऐवजी तुम्ही राशनचं तांदूळसुद्धाही वापरू शकता. आणि हे मी साईडला एका कढईमध्ये 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 माप तेल ॲड करायचे. तेल ॲड केल्यानंतर त्यामध्ये मोहरी सोडायची. आता मोहरीनंतर लगेच जिरा नाही सोडायचा, जिरा नंतर सोडायचा आहे. मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये लगेच कांदा सोडायचे. कांदा सोडल्यानंतरच जिरा सोडायचे, कारण आधी जिरा सोडला तर ते पूर्णपणे तेलामध्ये करपल्या जातं. त्यासाठी जिरा नंतर सोडायचं आहे. ओके. तर कांदा सोडल्यानंतर आपण हे सोडलं अद्रक आणि लसूण पेस्ट. आता आपण त्यामध्ये टाकलं कढीपत्ता. आता हे छानसं मिक्स करून घेऊत. एकदम हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवायचे. यामध्ये शेंगदाणेसुद्धा सोडायचे. तेलामध्ये सोडायचे आपल्याला जे काय टाकायचे ते, आणि त्यानंतर त्यामध्ये आलू कट केलेले आलू सोडायचेत. आलू टाकल्यानंतर छानसं आपण तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता याला थोडासा सोनेरी कलर आल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो टाकल्यानंतर छानसं मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये ना थोडंसं मीठ ॲड करायचे चवीनुसार. मीठ टाकल्याने काय होते, ते टोमॅटो ना थोडं लवकर शिजल्या जाते छानसं असं. त्यामुळे आधी मीठ टाकायचे आणि चटणी, हळद वगैरे नंतर टाकायचे. आता हे खाली थोडं थोडं चिटकायला लागलं का त्यामध्ये बाकीची सामग्री ॲड करायची. ते म्हणजेच लाल तिखट मिरची. तिखट मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही लाल मिरच्यासुद्धा टाकू शकता. सो तिखट मिरची पावडर टाकल्यानंतर आपण हळद आणि घरगुती मसाला ॲड केला. सो हे सगळं टाकल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचे. गॅस कमी करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण 3 पाण्याने हे जे तांदूळ होतं ना ते धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये ॲड करायचे. 3-4 पाण्याने धुतलं तरी चालेल. ओके. आणि आता गॅस फुल्ल करून ते अजून परत खाली चिटकेपर्यंत त्याला शिजू द्यायचे. पाणी आधी नाही टाकायचे. ओके. सो तुम्ही पाहू शकताय खाली थोडं थोडं चिटकायला लागलं आहे. आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी सोडायचे. आता अशा पद्धतीने खिचडी केल्याने काय होते माहिती आहे का, ते एकदम अशी मोकळी मोकळी हॉटेलसारखी खिचडी तयार होते. त्यामुळे पाणी गरम करून सोडायचे.
आता याच्यावरती आपण कुकरचं झाकण झाकून देऊ आणि याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. पहिली शिट्टी फुल गॅसवर, बाकीच्या 2 शिट्ट्या कमी गॅसवरती होऊ द्यायच्यात आणि त्यानंतर अशी आपली खमंगदार टेस्टी खिचडी तयार होणार आहे. सो तुम्ही पाहू शकता किती छान लुक आलेलं आहे. ते कसं आहे ना, आज मम्मी पप्पा बाहेर फंक्शनला गेले होते, त्यामुळे घरी मी आणि भैया होतो, त्यामुळे आज जेवणामध्ये खिचडीच बनवली होती. पाहू शकता फ्रेंड्स, आपली खिचडी तयार झालेली आहे. अशी सिंपल रेसिपीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी एकदम सिंपल अशा रेसिपीज अपलोड करत असते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.